पारू अगं घे ना. मी मी विसरलेच. तुम्हाला भूक लागली असेल ना. प्रीतम सर, काय करू तुमच्यासाठी? तुम्ही सांगा, मी करतेस. जेवणार नव्हतो मी तसं, पण आता तू आग्रह करतेस तर श्रीखंडपुरी बनव. एक 2-4 भाज्या आणि परत काहीतरी स्वीट पाहिजे मला स्वीट आवडतं. आणि हा, अरे तुझा हातचा तो फर्स्ट क्लास पुलाव तो तर खायचाच आहे. एवढं सगळं खाणार आहेस तू? हा काय पारू? ठीक आहे, मी करते काहीतरी म्हणजे काय पारू? आता म्हणजे या घरात मला माझ्या आवडीचं खायला पण मिळणार नाहीये का? सावित्री, बास बास अगं. जा, मी सांगितले ते गोडधोड कर जा. बरं करते. गोडाधोडाचं जेवण आणि हे काय एवढी साफसफाई? काय काही कार्यक्रम आहे का आपल्या घरात? कार्यक्रम नाही, सोहळा आहे सोहळा. सोहळा कसला? कळेल, थोड्याच वेळात कळेल सगळं. काय सुरू आहे तुमचं प्रीतम? नेहमीच का तुम्ही हिची मस्करी करत असता? बघा बिचारी केवढी घाबरलीये. पारू, असं काही नाहीये हा. तू काही बनवणार नाहीयेस. आणि आम्हीच काय, आपण सगळे आपल्या घरी जेवायला जाणार आहोत आज. येस. अगं मी तुला इकडे घ्यायला आलीये. इथून गेल्यावर तू आदित्य दादांना घेऊन तुझ्या घरी जायचंस. मला तुम्ही दोघे तिथे नको आहात. पारू प्लीज, ह्या पुढे आमच्या घरात येऊ नकोस. आम्हाला सुखात राहू देत. विनाकारण आमचं लाईफ डिस्टर्ब करू नकोस प्लीज. प्रिया मॅडम, आपल्या घरी यायला बंदी केलीत तुम्ही मला. मग हे समजा. हो, मी तुला सांगितलं होतं कारण मला तुला मान सन्मानाने घरी परत न्यायचं होतं. हॉस्पिटलमधून तसंच नाही, म्हणूनच हा सगळा घाट घातला होता. मी हे सगळं बाबांच्याच सांगण्यावरून केलं होतं. बाबांचाच प्लॅन होता हा. पण बोलता बोलता मी तुला खूप टोचून बोलून गेले ना. सॉरी, माफ करशील मला प्लीज? प्रिया मॅडम, श्रीकांत, अरे सांग ना खरं काय आहे ते. हे बघ, खरंच आपल्या घरात कार्यक्रम असेल तर मला कळायला हवं. उगाच आयत्या वेळेला गोंधळ नको. हा अगं, आज कोणीतरी आपला वनवास संपवून घरात परत येते. कोणाचा वनवास संपणार आहे? माझा मोठा मुलगा आदित्य आणि त्याची बायको पारू घरात परत येते. काय? श्रीकांत, हे बघ, जे लोक निघून गेलेत त्यांना पुन्हा घरी घेऊन यायची काहीच गरज नाही. तू हा तुझा हट्ट सोड. नाही आयडिया. हॉस्पिटलमध्ये याच अटीवर मी ऑपरेशनसाठी तयार झालो होतो की ते दोघंही घरात परत येतील. आणि त्यावेळेला तू सुद्धा मला वचन दिलं होतंस की जे मी म्हणेन तसंच होईल. मी ऑपरेशनसाठी तेव्हाच तयार होईल जेव्हा आदित्य आणि पारू घरात येतील. नाहीतर मी नाही करून घेणार ऑपरेशन. हे बघ, आजपासून आपण सगळे सोबत राहणार. म्हणूनच मी त्या दोघांना हॉस्पिटलमधनं घरी परत पाठवलं होतं. आणि आता माझ्या घरात लक्ष्मीचं आगमन होण्यापासून कोणीही नाही रोखू शकत. झालं. सुंदर दिसते माझी जाऊ. कोणाची नजर नको लागायला. चला, आम्ही पण रेडी आहोत. रे वा. मग आता वाट कसली बघताय? चला लवकर, उशीर होतोय. चला चला लवकर चला. या चला या. ये ये. ये. ए रूपा, पारू
पारू निघाली का? पारू पारू, तू आम्हाला आत्मविश्वास दिलास, तू आम्हाला उभारी दिलीस, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंस. पारू, तुला आम्ही कधीच विसरणार नाही. आम्ही कधीच विसरणार नाही. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. मी जरी त्या घरी राहायला गेले तरी आपलं काम असं सुरू राहणार आहे. येते येते. असं वाटतंय की लग्न करून नवं जोडपच गृहप्रवेश करते. स्वागत आहे तुमचं. खर तर आपल्याच घरात तुमचं स्वागत करणं चुकीचं वाटतंय, पण तरी अहिल्या, वर्षानुवर्षाचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे आपलं. आपलं कुटुंब आज खऱ्या अर्थानं पूर्ण होतंय. आपल्या घराची लक्ष्मी गृहप्रवेश करते.